घरातल्या मोठ्या माणसांचं जर नाही ऐकलं तर असंच होणार. थांबा थांबा, असं का म्हणतोय सांगतो सुरुवातीपासून. तर गाईज आज आम्ही ठरवलं होतं की सगळी फॅमिली मिळून कास पठारला फिरायला जायचं, पण तिथे गेल्यावर एवढा मोठा घोळ होईल असं वाटलंच नव्हतं. बाहेर पडल्यावरच पप्पांनी टोकलं की एवढ्या पावसात कुठं चाललाय म्हणून. मग आम्ही पण म्हटलं की तुम्ही येणार असलात चला, परत काय बोलू नका म्हणजे झालं. मग बाप्पांचं दर्शन घेऊन पप्पांना बाय बाय करून आम्ही निघालो कासच्या दिशेने. आता रस्त्यात काय भेटेना म्हणून आम्ही चिप्सवरच ताव मारला आणि आज निघायला जरा वेळच झाला होता, पण बाहेरचं वातावरण एवढं भारी झालं होतं की वेळेचं भानच राहिलं नव्हतं. असं म्हणत म्हणत कधी साताऱ्याला पोहोचलो कळलंच नाही. मग भूक लागली होती म्हणून तिथली सातारी कंदी पेढी घेतली खायला. त्यानंतर पुढे गेल्यावर मॅप लावून सुद्धा रस्ता चुकेल असं वाटलंच नव्हतं, पण शेवटी स्वामीच वाट दाखवतील असं कधीच वाटलं नव्हतं. मग जाताना छोटे मोठे झरणे आणि घाटचा रस्ता मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत आम्ही निघालो कासच्या दिशेने. तेवढ्यात तिथे गेल्यावर एवढा मोठा धक्का मिळेल असं वाटलंच नव्हतं, कारण की एवढ्या जवळ आल्यावर समजलं की कासवर अजून फुलंच आली नाहीत. आणि एवढी भूक लागल्यामुळे सगळेजण थांबलो नाश्ता करायला. तिथं आम्हाला चुलीवरची झणझणीत मिसळ खायला भेटली. हा काय टेस्ट होती. त्यानंतर पाऊस थांबल्यावर आम्ही रेस्टॉरंटच्या पाठीमागे आलो. पुढे बघतोय तर काय एवढा छान असा नजारा होता की तिथून जावंच वाटत नव्हतं. आणि तिथे गेल्यावर थोडा थोडा पाऊस येत होता. मग आम्ही पण पावसात मस्तपैकी भजी आणि चहाची ऑर्डर दिली. चहाचं नाव काढताच सगळे पळत आले की थोडा वेळ तिथे एन्जॉय करून आम्ही निघालो पुढच्या रस्त्याला. मग पुढे या पॉइंटवर थांबून मस्तपैकी फोटो व्हिडिओ शूट केले. त्यानंतर पुढे गेल्यावर हे बघायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. सगळे हॉटेल, रेस्टॉरंट, विल्लाज, रिसॉर्ट सगळं बंद होतं. आता घरापासून एवढ्या लांब आल्यावर असा मूड ऑफ होईल असं वाटलंच नव्हतं. आता वाटू लागलं होतं की पप्पा बोलत होते ते काय चुकीचं नव्हतं, पण पुढे कासवर गेल्यावर विचार पण केला नव्हता असं दृश्य पाहायला मिळेल असं वाटलंच नव्हतं. कारण जिकडे बघेल तिकडे धुकंच धुकं होतं आणि थंडगार वारं होतं. जणू काय स्वर्गातच आल्यासारखं वाटत होतं. तिथं सगळ्यांनी मिळून खूप एन्जॉय केलं. त्यानंतर पुढे आम्ही तलावाकडे निघालो. त्यानंतर रस्त्यात एक आम्हाला छोटासा झरणा दिसला आणि तिथे ना आपले फॅन्स पण भेटले, पण वेळेच्या अभावी आम्हाला रिटर्न निघावं लागलं. त्यानंतर एका ठिकाणी स्वीट कॉर्न खायला थांबलो. तिथं पण छान असं वातावरण होतं आणि तिथे ना आपल्या छोट्या फॅन म्हणजे श्रविलची भेट झाली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी स्वीट कॉर्न एन्जॉय केला आणि रस्त्यावर मस्तपैकी डान्स पण एन्जॉय केला. पुढे आपल्याला एक खास आमंत्रण होतं. तिथं मस्तपैकी मसाला चहाचा आनंद घेतला. परत जाताना घाटावरून मस्तपैकी आपली सातारा सिटी दिसत होती. आता पोपट असा झाला होता की जाताना आम्ही रस्ता चुकलो होतो, पण येताना बरोबरच्या वाटेवरच निघालो. पण ज्या हॉटेलला आम्हाला जेवायचं होतं म्हणजेच कन्से हॉटेल ते मागेच राहिलं, पण जे होते ते चांगल्यासाठीच होते. मग आम्ही कराडला इथं जेवायला थांबलो. तिथे ईव्ही चार्जर पण होता. मग काय गाडी पण चार्ज करून घेतली आणि जेवण करून आम्ही घरी निघालो. आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमची कास पठारची ट्रिप कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा.